हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार, सूत्रांची माहिती। कोकणात कोणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणेंच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचे वक्तव्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता, पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडेन, नार्वेकरांचं वक्तव्य। तर वरळीच्या विकासावरून ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार षडयंत्र रचतोय, सरकारकडून रडीचा डाव सुरू, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आरक्षण का टिकणार नाही हे विरोधक सांगत नाहीत, शिंदेंचं विरोधकांना उत्तर। तर मराठा समाजानं संयम राखावा, सरकारला सहकार्य करावं, शिंदेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको। सोलापूर नांदेडसह छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोखला, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, प्रत्यक्ष किंवा इतर कुणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई। संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी, रायगडावरून घेऊन कामाला सुरुवात, चिन्हासह अनावरणावेळी शरद पवारांचं वक्तव्य। छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। कुणासोबत स्टेज शेअर केला म्हणजे युती आघाडी होत नाही, महायुतीसोबत जाण्याच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। बारामती मतदारसंघात आज अजितदादांचे 3 मेळावे, पत्नी सुनेत्रा महाजन पवारांचे देखील बारामतीत विविध कार्यक्रम। तर भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिलांची कुस्ती स्पर्धा। पुण्यात आज मवियाची जाहीर सभा, काँग्रेस भवनमध्ये दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह इतर घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीकालीन मेगा ब्लॉक, शनिवारी रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक राहणार, शनिवारचा दिवसकालीन ब्लॉक नाही। पुणेकरांवरील पाणी संकट टळलं, शेतीसाठी उन्हाळ्यात 2 आवर्तनं सोडली जाणार, पहिलं आवर्तन 3 मार्च पासून सुरू होणार। कालवा समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।